ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. आतापर्यंत ज्ञानेश्वरीचे जेवढे व्हिडिओज झाले आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर एखादा भाग पाहायचा राहिला असल्यास आपण ती लिंक ओपन करून पाहू शकता. राम कृष्ण हरी. अध्याय 4 भाग 3. ओवी क्रमांक 101. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. असा निष्कर्मा विश्व पाहिले नाही तरी तो पाहतो, काही न करिता सर्व काही करतो, योग्य वस्तूचा उपभोग न घेताही भोग घेतो. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला आंगेची तो. जो एका जागी बसून असला तरी सर्वत्र त्याचा संचार असतो, तो स्वतः विश्वरूप झालेला असतो. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा कही संचरेना. ज्या पुरुषाला कर्माचरणाचा कंटाळा नसतो परंतु कर्मफळाची थोडी सुद्धा आसक्ती नसते, आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. किंवा मी हे कर्म करीन अथवा आरंभिलेले पूर्ण करीन या कल्पनेचा जरा सुद्धा विटाळ त्याच्या मनाला झालेला नसतो. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. ज्ञान रूपी अग्नीच्या मदतीने ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत तो मनुष्य म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच आहे असे तू समज. जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होणी असे, जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाचिया वोगरा, पुरेण म्हणेची धनुर्धरा आरोगिता. तो शरीराविषयी उदास असतो, फलाच्या उपभोगाविषयी निरीच्छू असतो, जो नेहमी आनंदरूप असतो. अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवत असताना आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधीच म्हणत नाही. कैसी अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेसी. अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बळी देऊन नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो अपरंपार सेवित असतो. म्हणून अवसरे जे जे पावे, की तेने चितो सुखावे, जया पुले आणि परावे दोन्ही नाही. म्हणून वेळेनुसार जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो, त्याला आपले आणि परके असा भेदभाव मुळीच नसतो. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाये, आईके ते आहे तोची जाहला. तो जे पाहतो ते तोच स्वतः होतो, अथवा कानाने जे ऐकतो तेच तो झालेला असतो. चरणी हन झाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. पायाने जे चालतो, तोंडाने जे बोलतो, याप्रमाणे ज्या क्रिया तो करतो त्या तो स्वतः झालेला असतो.
हे असो विश्व पाही, जयांसी आपण पे वाचुनी नाही. आता कवणते कर्म काही, बाधी तयाते. एवढ्या नव्हे तर तो हे विश्वच त्याला आत्मस्वरूप होते. मग सांग, त्याला कर्म ते कसले आणि ते त्याला कसे काय बाधक होईल. हा मत्सरू जेथ उपजे, ते तुले नुरेची जया दुजे. तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवरी. ज्यापासून मत्सर उत्पन्न होतो ते द्वैतच त्याच्या ठिकाणी उरलेले नसते. तो निर्मत्सर आहे हे काही शब्दांनी बोलून दाखविले पाहिजे. म्हणून सर्वापरी मुक्त, तो सकर्मुची कर्मरहितू. सगुणपरी गुणातीतू, एत भ्रांती नाही. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे. कर्म करीत असतानाही कर्मरहित आणि गुणयुक्त असूनही गुणातीत आहे, यात संशय नाही. तो देह संगे तरी असे, परी चैतन्या सारिखा दिसे. पाहता परब्रह्माचे निकसे, चोखाळू भला. तो देहधारी तर असतो, पण चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने पाहिले तर तो शुद्ध आहे असे आढळून येते. ऐसाही परी कौतुके, जरी कर्मे करी यज्ञादिके. तरी तिये लया जाती अशेखे, तयांच्या चिठाई. अशा पुरुषाने सहज लीलेने यज्ञ यागादी कर्मे केली तरी ती सर्व त्याच्याच आत्मस्वरूपात लीन होतात. अकाळीची अभ्रे जैशी, उर्मी विन आकाशी. हारपती या पैशी, उदयिली शांती. आकाशात अकाली आलेले मेघ वृष्टी न करताच आपोआप आकाशात विरून जातात. तैशी विधी विधाने विहिते, जरी आचरे तो समजते. तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते, पावतीची गा. त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेली सर्व विहित कर्मे यथासांग करतो. तरी त्याच्या ठिकाणी द्वैत भावना नसल्याने ती कर्मे त्याच्या ऐक्यभावात लीन होतात. जे हे हवन मी होता, का ये यज्ञी हा भोगता. ऐसिया बुद्धीसी नाही भंगता, म्हणून या. कारण हे ब्रह्मरूपी कर्म आणि ते करणारा मी किंवा यज्ञात अमुक हा भोगता असा त्याच्या बुद्धीला भेद नसतो. जे इष्टयज्ञ यजावे, ते हवीर मंत्रादि आगवे. तो देखतसे अविनाश भावे, आत्मबुद्धी. जे जे इष्टयज्ञ तो करतो त्यातील होमाची द्रव्ये, मंत्र इत्यादी तो आपल्या अंतरात्म्यात अक्षय भावाने पाहत असतो. म्हणून ब्रह्मतेची कर्म, ऐसे बोधा आले जयासम. तया कर्तव्यते नैष्कर्म्य, धनुर्धरा. म्हणून कर्म हे ब्रह्म आहे अशी एकरूपता त्याला उत्तम प्रकारे समजलेली असते. ज्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच आहे. आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले. मग उपासन जिही आणिले, योगाग्नीचे. आता ज्याचे अविवेकाचे बालपण गेले आहे, विवेकरूपी यौवन प्राप्त झाले आहे. ज्याने विरक्तीचे लग्न लावले आहे आणि ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारलेली आहे. जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हविली मणेसी. गुरुवाक्य हुताशी हवन केले. म्हणजे ज्यांनी रात्रंदिवस हा योगयज्ञ करून मनाबरोबर अविद्येची आहुती गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये देऊन हवन केले आहे. तिही योगाग्निकी यजीजे,
तो दैवयज्ञू म्हणीजे, जेणे आत्मसुख कामिजे पंडू कुमरा. ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, त्यात आत्मसुखाचीच इच्छा असते. दैवास्तव देहाचे पाळन, ऐसा निश्चयो परिपूर्ण, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जान दैवयोगे. देहाचे पालन प्रारब्धवशात होत असते असा ज्यांचा पूर्ण निश्चय झालेला असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही. तो या दैवयज्ञरूप योगाने महायोगी झालेला आहे असे तू समज. आता अवधारी सांगेन आनिक, जे ब्रह्माग्नी सागणिक, तया ते यज्ञेची यज्ञोदेख उपासिजे. आता दुसरा एक प्रकार ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. एक संयमाग्निहोत्री, ते युक्तित्रयाचा मंत्री, यजन करीती पवित्री, इंद्रिय द्रव्यी, ध्यान, धारणा आणि समाधीरूप संयम हेच कोणी अग्निहोत्र आणि ते करणारे कित्येक जण मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. एका वैराग्यरवी विवळे, तव संयती विहार केले, तेथ पावृत जाहले इंद्रियानळ. दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्याबरोबर संयमरूपी कुंडाची रचना करतात आणि मग त्या कुंडात इंद्रियरूप अग्नी प्रकट होतो. तिही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पडिपली, तेथाशा धुमे सांडिली 5ही कुंडे. त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाला निघते. तेव्हा विकाररूपी लाकडे पेट घेतात. त्यावेळी आशारूपी धूर अंतःकरण पंचकरूपी 5 कुंडांना सोडून निघून जातो. मग वाक्यविधीच्या निरवडी, विषय आहुती उदंडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा. मग अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा मंत्रघोष करून ते अंतःकरणाच्या कुंडात इंद्रिया अग्नीच्या मुखी विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात. एकी यया परी पार्था, दोषु क्षाळिले सर्वथा, आणकी हृदयारणी मंथा विवेकू केला. तो उपशमे निहटिला, धैर्येवरी दाटिला, गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. अर्जुना, याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांचे क्षालन करतात. दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात. तो मंथा शांतीने बळकट धरतात आणि वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरुपदेश रूपी दोरीने जोराने ओढतात. ऐसे समरसे मंथन केले, तेत झडकरी काजा आले, जे उज्जीवन जहाले ज्ञानाग्नीचे. याप्रमाणे समदृष्टीने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो. या कृतीने ज्ञानरूपी अग्नी प्रकट होतो. पहिला वृद्धी सिद्धीचा संभ्रमो, तो निवर्तोणी गेला धुमो, मग प्रगटला सूक्ष्मो विस्फुलिंगू. पहिल्यांदा वृद्धी सिद्धीचे आकर्षण हा दूर निघून जातो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते. तया मनाचे मोकळे, तेची पेटवण घातले, जे यमदमी हळुवारले आईते होते. यमदमानी आईते वाळवून हलके झालेले मन
हेच त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवण घालते. तेणे साधुकपणे ज्वाळा समृद्धा, मग वासना तराचिया समिधा, स्नेहेसी नानाविधा जाळिलिया. त्याच्या सहाय्याने ज्वाला प्रदीप्त होतात. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपासह जळतात. तेत सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माच्या आहुती, तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. मग यज्ञकर्ता पुरुष म्हणजे दीक्षित मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती देतो. पाठी प्राणक्रियेचे निस्त्रुवेनिशी, पूर्णाहुती पडली हुताशी, तेत अवभृत समरसी सहजे जाहले. मग प्राणकर्मरूपी स्त्रुवानायक दर्भपात्रासह ज्ञानाग्नीमध्ये शेवटची पूर्णाहुती दिली म्हणजे ऐक्यबोध होऊन अवभृत स्नान त्याला सहजच होते. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष, तोची पुरोडाशू देख घेतला तिही. मग या संयमरूपी यज्ञाने विषयादिकाचे हवन करून शिल्लक राहिलेल्या आत्मबोधाचे सुख जो पुरोडाश याचे ते सेवन करतात. एक ऐशिया इही यजनी, मुक्तते जहाले त्रिभुवनी, या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक. अशा या यज्ञांनी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक जण मुक्त होऊन गेले आहेत. या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती ही एकच आहे. एक द्रव्य यज्ञो म्हणिपती, एक तपसाम ग्रिया निपजती, एक योग यागुही आहाती जे सांगितले. ज्यापैकी काहींना द्रव्य यज्ञ अशी संज्ञा आहे. काही यज्ञ तपोबलाने साधले जातात. कित्येक योगयज्ञ म्हणून सांगितलेले आहेत. एकी शब्दी शब्दू यजीजे, तो वाग्यज्ञो म्हणीजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञानयज्ञो. कित्येक यज्ञात वेदांत शब्दांचा उच्चार करून शब्दांनी शब्दांचेच हवन करतात. त्यास वाग्यज्ञ म्हणतात. ज्यात ज्ञानाने जाणावयाची वस्तू जे ज्ञेय ब्रह्म जाणता येते त्यास ज्ञानयज्ञ असे म्हणतात. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अतिसाकडे, परी जितेंद्रियासीची घडे योग्यता वशे. अर्जुना, हे सर्व यज्ञ कठीण परिश्रमाचे आहे, कारण त्याचे अनुष्ठान अत्यंत कष्टाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिये जिंकली त्यालाच या यज्ञाची योग्यता प्राप्त झाली असे समजावे. ते प्रवीण तेत भले आणि योग समृद्धी आथिले, म्हणून आपण पातीही केले आत्महवन. ते फार कुशल असतात, योग सामर्थ्याने संपन्न असतात, म्हणून ते जीवात्म्याचे परमात्म्यामध्ये हवन करतात. मग अपानाग्नीचे मुखी प्राण द्रव्ये देखी, हवन केले की अभ्यास योगे. दुसरे कोणी दृढ निश्चयाने अभ्यासाने योग साधना करून अपान वायुरूपी अग्नीत प्राणवायुरूपी द्रव्याची आहुती देतात. एक अपानु प्राणी अर्पिती, एक दोहितेही निरुंधिती, ते प्राणायामी म्हणिपती पंडू कुमरा. कित्येक हठयोगी अपान वायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात. दुसरे किती एक प्राण आणि अपान या दोन्हीचा निरोध करतात. त्यांना अर्जुना प्राणायामी असे म्हणतात. एक वज्रयोग कर्मे, सर्वाहार संयमे, प्राणी प्राणू संभ्रमे,
हवन करीती. किती एक वज्रासनाच्या मूळ बंधाच्या पद्धतीने सर्व आहाराचा संयम करून प्रयत्नाने प्राणांचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात, म्हणजे प्राणाचा लय करतात. ऐसे मोक्षकाम सकळ समस्त हे यजनशीळ, जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. अशा प्रकारे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात. त्यांनी यज्ञाच्या द्वारा मनातील सर्व मळ धुवून टाकलेले असतात. जया अविद्या जात जाळीता, जे उरले निजस्व भावता, जेथे अग्नी आणि होता उरे चिना. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे सहज आत्मस्वरूप शिल्लक राहते. तेथे अग्नी आणि यज्ञ करता हा भेदच उरत नाही. जेथ यजितयाचा कामू पुरे, यज्ञीचे विधान सरे, मागुते जेथुनी बोसरे क्रिया जात. जेथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि यज्ञ क्रिया संपते, आणि जेथून विविध क्रिया देखील काम संपल्याने माघारी फिरतात आणि नाहीशा होतात. विचार जेथ न रिगे, हेतू जेथ न निगे, जे द्वैत्य दोष संगे लिंपे चिना. तेथे विचारांचा प्रवेश आणि तर्क यांचा प्रवेश होत नाही, जे द्वैत्य दोषाच्या संगतीने लिप्त होत नाहीत. येथपर्यंत 151 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण पुढील भागात म्हणजे अध्याय 4 आणि भाग 4 यामध्ये पाहूया. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.